Hello students, welcome to our SPSPM YouTube channel. Myself Srimati Pawar MY, Assistant Teacher from Shravanlal Modi Vidyalaya. Today's lecture topic is 8th Standard English Lesson 1.2 Androcles and the Lion Part 2. Part 2 1.2 Androcles and the Lion. Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn when tearing a piece of his own clothing. The kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. अँड्रोक्लिसने मग सिंहाचा जो पंजा होता हा आपल्या हातात घेतला आणि अतिशय काळजीपूर्वक त्यातला जो काटा होता तो काटा त्याने ओढून काढला आणि अँड्रोक्लिसने त्याच्या अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या दयाळू माणसाने सिंहाच्या जखमी पंजावर बांधली. आणि नंतर काय आश्चर्य झालं, जणू सिंहाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्या अँड्रोक्लिसच्या हाताला जिभेने स्पर्श तो करायला लागला. Androcles remains with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times he followed Androcles wherever he went. नंतर अँड्रोक्लिसने सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत त्याच्या जवळच हा अँड्रोक्लिस राहिला. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि नंतर त्या हेल्पलेस सिंहाला तो आपले अन्न वाटून खात होता. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मलमपट्टी करत असे. लवकरच सिंह जो होता तो हिंडू फिरू लागला आणि बऱ्याचदा अँड्रोक्लस जेथे जाईल तेथे सिंहही त्याच्या पाठोपाठ जाईल. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave, Androcles, had run away. Soldiers were sent in all the directions to capture Androcles. They searched for him high and low, but couldn't find him. At last they came to the forest where Androcles lived. याच दरम्यान अँड्रोक्लिसच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार कडे म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. अँड्रोक्लिसला पकडून आणण्यासाठी सगळ्या दिशांना सैनिक पाठवले गेले व त्याचा कसून शोधही करण्यात आला, पण त्यांना त्याचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. अखेरीस अँड्रोक्लिस राहत होता त्या जंगलात ते सैनिक आले. It so happened that Androcles had gone out alone that day, while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in the chains in a prison. The lion was caged. बघा, असे झाले की नेमक्या त्या दिवशी अँड्रोक्लिस हा एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह त्याच्या गुहेपाशी विश्रांती करत होता. त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. त्यांनी अँड्रोक्लिसला साखळीने बांधून तुरुंगात डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts. As punishment, running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beasts. त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली जो प्राणी होता त्या प्राण्याच्या तोंडी दिले जायचे. मग आपल्या मालकापासून पळून जाणे हा पण तर एक अतिशय गंभीर गुन्हा समजला जाईल. त्यामुळे अँड्रोक्लिसलाही आता जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly. The trumpeters blew the trumpets, and Androcles was brought into the arena. His chains were unbound. He felt weak and dismayed.
He was certain that this was the last day of his life. मग ठरलेल्या दिवशी राजा सर्कशीच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी तो विराजमान झाला बसला. उपस्थित जे लोक होते ते जोरात जल्लोष करायला लागले. त्याचबरोबर तुतारी वादकांनी शिंग फुंकले आणि अँड्रोक्लीजला रिंगणात आणण्यात आले. त्याच्या साकळ्या सोडण्यात आलेल्या होत्या. तो आता खूप वीक वाटत होता, अशक्त झालेला होता. तसेच दुःखी कष्टी पण तो दिसत होता. आता हा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे याची या अँड्रोक्लीजला खात्री झालेली होती. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. मग या अँड्रोक्लिसच्याच विरुद्ध बाजूचा जो दरवाजा होता तो उघडण्यात आला आणि त्या ठिकाणाहून अतिशय क्रूर, अतिशय भयानक अशा सिंहाला त्या सर्कस मध्ये सोडण्यात आले, त्या रिंगणामध्ये सोडण्यात आले होते. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तोही अतिशय चिडलेला वाटत होता. मग भीतीने अँड्रोक्लिस खूप भीतीने फार त्याला ग्रासून टाकलेले होते. मात्र तरीही त्याने धैर्य सोडलेले नव्हते. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring. But suddenly it stopped in its track. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androcles saw this too. Each friend recognized to other. अँड्रोक्लिसला पाहता क्षणी सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपावला. पण अचानक तो थोडा थांबला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. त्याचा सगळा जो आवेश होता, जी आक्रमकता होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली होती. अँड्रोक्लिसने त्याला पाहिले आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखले देखील. To everyone's amazement, the lion bounded towards Androcles again. But when it reached him, it began to purse and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. मसी हा पुन्हा अँड्रोक्लिसकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोहोचला आणि गुरगुरत त्याने त्याचे जे नाक होते ते नाक अँड्रोक्लिसच्या अंगावर घासू लागला. ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले की या प्राण्याने तर त्याला खायला पाहिजे होते, पण त्यांनी तर तसं केलं नाही. हे बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अँड्रोक्लिसने सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागलेला होता. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. People began to cheer Androcles and ask for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude of friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. मग आता राजासकट सर्व जे प्रेक्षक होते ते हे सगळं दृश्य पाहून खूप अचंबित झालेले होते. लोक अँड्रोक्लिसच्या नावाचा आता जय जयकार करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी देखील करू लागले. राजाने मग सिंहाच्या ह्या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोक्लिसला विचारले. त्यानंतर अँड्रोक्लिसने सगळी जी घडलेली हकीकत आहे ती राजाला सांगितली आणि ती हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नाता बघून तो पूर्णपणे भारावून गेला. त्याने अँड्रोक्लिसची सुटका करण्याचे आदेश देखील दिले व आता यापुढे अँड्रोक्लिस हा गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. मग राजाने पुन्हा आणखी कोणते इनाम हवे असे राजाने अँड्रोक्लिसला विचारले. त्यावेळेस अँड्रोक्लिस म्हणाला की मला स्वतःसाठी तर काही नको, पण सिंहाला त्याने मुक्त करावे अशीच इच्छा या ठिकाणी अँड्रोक्लिसने व्यक्त केलेली होती.
The two friends went back to the forest to live a free life. आणि मग अशा प्रकारे दोघे जे मित्र होते ते मुक्तपणे आयुष्य जगण्यासाठी पुन्हा जंगलात निघून गेले. Here our story is end. The moral of this story is never forget the person who help us when we are in trouble. या ठिकाणी या गोष्टीतून एकच बोध निघतो की अशा व्यक्तीला कधीच विसरलं नाही पाहिजे ज्याने की आपल्याला संकटात मदत केलेली आहे. आणि तेच या ठिकाणी अँड्रोक्लिस आणि सिंहाच्या बाबतीत घडलेलं आहे. ग्रॅटिट्यूड इज द साइन ऑफ द नोबल सोल. म्हणूनच म्हणतात की कृतज्ञता म्हणजे उदात्त आत्म्याचे चिन्ह आहे. Thank you students. We will meet soon in our next lecture 1.4. Trees are the kindest thing I know.